पिंपरीत 9 वर्ष नियोजन शून्य कारभार. फक्त पिंपरी चिंचवड मनपाबाबत टीका करतोय भाजपवर नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान. अजितदादांना विनंती, मित्र पक्षावर बोलू नये अशी अपेक्षा. छोट्या कार्यकर्त्यांवर असं बोलणं योग्य नाही, बावनकुळेंनी सुनावलं. संतोष धुरेंचा अमित साठम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केला. कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी दिला. संतोष धुरेंचं खळबळजनक विधान. ठाकरेंच्या युतीत सगळ्यात जास्त नुकसान राज ठाकरेंचं होतंय. नाराजी असेल तेव्हा संतोष धुरे आमच्याकडे आले. मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांचं वादग्रस्त विधान. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. सी.आर. पाटलांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट. विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही. विलासरावांच्या स्मृती पुसल्या जाणार नाही. त्यांच्याबद्दल पक्षविरहित सगळ्यांना आदर. रवींद्र चव्हाणांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. जनतेच्या मनात कोरलेलं नाव पुसता येत नसतं, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची जोरदार टीका. प्रिय आहेत हे संतोष धुरी आज भाजपमध्ये कदाचित प्रवेश करतील. काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर. नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला. सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी. रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं. काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल. त्या कारणास्तवच ते आलेत, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया. त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या. त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या. आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळेल. संतोषजी, पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मधून तुम्ही इच्छुक होता, तुम्हाला सांगितलं तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये. तिकीट वगैरे नाही, तिकिटाचा विषय नाही. 194 मधून तुम्हाला आधी सुरुवातीला सांगण्यात आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिजेबल नॉट रिजेबल. त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिजेबल नॉट धुरी, संतोष धुरी नाराज. मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही. त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं जेवण चुकीचं होतं. निवडणूक लढवण्यासाठी नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन. मला थोडा वेळ द्या. तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा. पण तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या. संतोषजी, तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही, मग तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे. ते काही कामं असली मंडळाची तर ते भेटायचे आम्हाला, त्याची चर्चा करायचे, कुठे मदत करायची आम्हाला ते बरं वाटलं. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय. मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठी तसंच महायुतीचा होईल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केलाय.
त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हा 15 तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे, मग आमचा काय होणार? आणि म्हणून आता हे सगळे जे काय मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आता तर खूप काय पुढे व्हायचं आहे, अजूनपर्यंत 15 तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने. म्हणून उद्धवजींना सांगीन, थोडा शरीराची क्षमता वाढवा, धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा. अभी तो खेळ खूप बाकी आहे. मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीत होणार आणि तो महायुतीचाच होणार. आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं, आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. कारण का ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होणार आहे. कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये घेतलेल्या सभेत केलं. चव्हाणांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. अमित देशमुख यांनी देखील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं. आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. आणि आता एक मोठी बातमी. एकीकडे राज्यभरात महापालिका निवडणुकींचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे, असं भावनिक उद्गार नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात काढले होते. मात्र आता नारायण राणे यांनी आपल्या निवृत्तीच्या संकेतावरून यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही, कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य भरे. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन, असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम.